नमस्कार, मी गौतम कांबळे. जी.के. न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी.के. न्यूज मराठी. आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, कृषी आणि क्रीडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा. चला तर वळूया पुढील बातमीकडे. आता बातमी आहे अपघाताची. पाहूया सविस्तर. अर्धापूर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार राम पवार हे दिनांक 31 मे शुक्रवार रोजी मध्यरात्री चोरंबा पाटी येथे फिक्स पॉइंट लावून अवैध वाहतूक रोखण्यासाठी वाहनाची तपासणी करत असताना पिकअपची तपासणी करीत होते. पाठीमागून आलेल्या ट्रकने त्यांना उडवले. यात गंभीर जखमी झाले. पोलीस हवालदार राम पवार यांचा त्यातच मृत्यू झालाय. राम पवार यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांना जखमी अवस्थेत अर्धापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. हवालदार राम पवार हे फिक्स पॉइंटवर पिकअप क्रमांक MH20 EG 7844 या वाहनाची तपासणी करीत असताना पाठीमागून आलेल्या RJ09 GC 9945 क्रमांकाच्या ट्रकने राम पवार यांना उडवले. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांना अर्धापूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया अर्धापूर पोलीस ठाण्यात सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेची माहिती कळताच पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेड ग्रामीण यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेऊन पिकअप, जीप व ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया अर्धापूर पोलिसात सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेने मात्र पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. ब्युरो रिपोर्ट, जी.के. न्यूज, अर्धापूर, नांदेड. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी.के. न्यूज मराठी. सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.